नमस्कार, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट असणार आहे। 2022चा पीक विमा नसेल जमा झाला तर लगेच तुम्हाला हे काम करावे लागणार आहे। शासन निर्णय जाहीर झालेला आहे। पूर्ण अपडेट आपण या चॅनलवरती बघून घेणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू। त्या अगोदर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल आपलं सबस्क्राइब करून ठेवा। नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विमा 2022 मंजूर करण्यात आलेला आहे आणि पीक विमा 2022चा मिळालेला नाही तर का बरं मिळाला नाही? पीक विमा दिला जाणार यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे। ज्या कंपन्या 2022 मध्ये तुमच्या जिल्ह्यासाठी होत्या त्या जिल्ह्यासाठी 2,93,9,316चा बजेट मंजूर करण्यात आलेला आहे। फ्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 करिता रुपये 2,93,99,316 इतकी रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबतचा हा शासन निर्णय घेण्यात आला आहे। 2022 मध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही, शेतकऱ्यांना कमी प्रमाणात मिळालेला आहे, या शेतकऱ्यांसाठी ही निधी मंजूर करण्यात आलेली आहे। पूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत। शासन कृषी पशुधन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागांतर्गत हा शासन निर्णय 29 जानेवारी 2020 रोजी घेण्यात आलेला आहे। पुढे माहिती अतिशय महत्त्वाची पूर्ण आहे, स्टेपनुसार समजत जाऊया। 2022च्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे। गेल्या वर्षीचे 5 कंपन्या होत्या: भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, HDFC ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी, जनरल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया लिमिटेड। तुमच्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी आहे हे पाहून घ्या। पीक विमाच्या पावतीवरती उल्लेख केलेले असले तरी तुम्ही तुमच्या गेल्या वर्षीचा पीक विमा भरला असेल तर तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे। शेतकऱ्यांना परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम पेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम 1,000 अदा करण्यासंदर्भात क्रमांक 99 निर्णय घेण्यात आला असून संदर्भ क्रमांक 2च्या परिपत्रकामध्ये सदर योजनेसंदर्भातील कार्यपद्धती आणि अटी व शर्ती विहित करण्यात आल्या आहेत। अशा यामध्ये अटी शर्ती आहेत ते सुद्धा आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे। व्यतिरिक्त अजून काही अपडेट आले तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार। भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग।